मंडळी, जंगली रमी पे आओ और लाखों कमाओ, ड्रीम 11 वर टीम बनवा व करोडो जिंका, अशा जाहिरातींना बळी पडून महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील काही तरुणांनी या ऑनलाईन गेमिंगसाठी स्वतःची व आपल्या आईवडिलांची संपत्ती विकून करोडपती होण्यासाठी हा ऑनलाईनचा जुगार खेळला आहे। या ऑनलाईन जुगारापायी ते करोडपती तर झालेच नाही, पण रोडपती हे नक्कीच झाले हे आपल्याला माहीतच आहे। मंडळी, ऑनलाईन गेमिंग जसे की ड्रीम 11, रमी सर्कल, पोकर आणि इतर बऱ्याच अशा गेमची जाहिरात सर्वच क्रिकेटर्स, फिल्म स्टार करताना आपल्याला दिसतात। अशा जाहिरातीमधून ते स्वतः करोडपती बनतात, परंतु ते त्यांचे फॅन्स असतात त्यांना हे ऑनलाईन गेम्स खेळा म्हणून त्यांना रोडपती, कर्जबाजारी आणि भिकारी बनवून टाकतात। हे दुधासारखं शुभ्र सत्य असतानाही काही तरुण आपल्या डोळ्यावरती पट्टी बांधून या मूर्ख, मतलबी क्रिकेटर आणि फिल्म स्टारचे ऐकून या गेमच्या मोहात पडून देशोधडीला लागतात। परंतु मंडळी, हा सर्व ऑनलाईन गेमिंगचा जुगार थांबवण्यासाठी 21 ऑगस्ट 2025 रोजी केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग बिल हे आणलेले आहे। अशा या सर्व गेम्सवर केंद्र सरकारने आता बंदी घातलेली आहे। काय आहे या नवीन ऑनलाईन गेमिंग बिलाच्या तरतुदी आणि विधेयक जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या व्हिडिओमधून। नमस्कार मंडळी, मी निलेश पुंड, तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मंडळी, केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंगचे प्रमोशन अँड रेग्युलेशन बिल हे लोकसभेमध्ये 21 ऑगस्ट 2025 रोजी सादर केलेले आहे। पैशाने खेळल्या जाणाऱ्या या ऑनलाईन गेमवर बंदी घालणे आणि त्यामधून निर्माण होणाऱ्या समस्या जशा की व्यसनाधीनता, फसवणूक आणि आर्थिक नुकसानापासून तरुणाचे संरक्षण करणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे। हे विधेयक मांडताना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की गेल्या 11 वर्षात डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात प्रचंड वाढ झालेली आहे। डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात हे स्टार्टअप्स काम करत आहेत। ऑनलाईन मनी गेमिंगमुळे समाजात एक गंभीर चिंता निर्माण झालेली आहे, कारण यामुळे तरुणांना ऑनलाईन गेमिंगचे व्यसन लागत आहे व त्यांची आर्थिक फसवणूक होऊन त्यांच्या कुटुंबांना आर्थिक व मानसिक संकटाचा सामना करावा लागत आहे। म्हणजे अनेक ऑनलाईन गेम हे मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी आर्थिक पुरवठा करण्यामध्ये देखील सामील आहेत। तसेच सरकारचे म्हणणे आहे की गेल्या 31 महिन्यामध्ये ऑनलाईन मनी गेमिंगमुळे 32 आत्महत्या ह्या झालेल्या आहेत। आता आपण बघूया सरकारने कोणत्या गेमवर बंदी घातलेली नाही आहे। मंडळी, या नवीन कायद्यामुळे केवळ पैसे खर्च करणाऱ्या ऑनलाईन गेमवरच बंदी येणार आहे, परंतु मित्रासोबत खेळल्या जाणाऱ्या ई स्पोर्ट्स आणि सोशल गेम्सला सरकारने प्रोत्साहन दिले गेले आहे। ई स्पोर्ट्स क्रीडा मंत्रालयातर्फे हाताळले जातील आणि खेळाडूंना तसे प्रशिक्षणही मिळणार आहे असे सरकारचे म्हणणे आहे। त्याचबरोबर IT मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या देखरेखीखालील अभ्यास आणि संस्कृतीशी निगडीत खेळांना प्रोत्साहन दिले जाणार आहे। लहान मुलांनी डिजिटल कौशल्य शिकावीत, खेळात रस घ्यावा आणि भारतीय संस्कृतीशी संबंधित खेळ खेळावेत अशी सरकारची इच्छा आहे। त्यासाठी ऑनलाईन गेमिंग अथॉरिटी तयार करण्यात येणार आहे, जे कोणता गेम योग्य आणि कोणत्या गेमवर बंदी घालणार हे भविष्यात ठरवणार आहेत। मंडळी, आता आपण बघूया या कायद्याअंतर्गत गुन्हेगारांना कशा प्रकारची शिक्षा किंवा दंड हा केला जाणार आहे। मंडळी, ऑनलाईन मनी गेमिंग सेवा प्रदान केल्यास 3 वर्षापर्यंत तुरुंगवास, 1 कोटी रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। ऑनलाईन मनी गेमिंगची जाहिरात केल्यास 2 वर्षापर्यंत तुरुंगवास, 50 लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। अशा सेवांसाठी आर्थिक व्यवहार सुलभ केल्यास 3 वर्षापर्यंत तुरुंगवास, 1 कोटी रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। मंडळी, या विधेयकात असे स्पष्ट केले आहे की ऑनलाईन गेमिंग सेवा प्रदान करणे आणि अशा गेमसाठी आर्थिक व्यवहार सुलभ करणे हे गुन्हे दखलपात्र म्हणजे नॉन बेलेबल असणार आहेत। इंडस्ट्रीने या विधेयकाला म्हणजेच बिलाला कडाडून विरोध केला आहे। या क्षेत्रामध्ये त्यांचे म्हणणे असे आहे की या क्षेत्रात 2 लाखाहून अधिक
लोक काम करत असून सुमारे 25,000 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक गुंतली आहे। हा कायदा लागू झाल्यास 4 लाख कंपन्या बंद पडू शकतात, तसेच लाखो लोकांच्या नोकऱ्या जातील आणि सरकारला दरवर्षी सुमारे 20,000 कोटी रुपयांचा GST हा गमवावा लागणार आहे। या बंदीमुळे लोक बेकायदेशीर परदेशी ॲपचा वापर करू लागतील, ज्यामुळे धोका वाढेल असे काही या इंडस्ट्रीच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे। तर मंडळी, ही होती ऑनलाईन गेमिंग विधेयकाबद्दल थोडक्यात पण महत्त्वाची माहिती। मंडळी, सरकार समाज सुधारण्यासाठी असे विधेयक आणून एक चांगला उपक्रम करत आहे आणि तसा कायदा बनवत आहे, याबद्दल काही शंका नाही। परंतु याची अंमलबजावणी कशा प्रकारे होते हे बघणे तेवढेच महत्त्वाचे आहे। मंडळी, जाता जाता तरुणांना माझे एवढेच सांगणे आहे की कोणत्याही ऑनलाईन गेमच्या नादी लागून रोडपती होण्यापेक्षा कष्ट मेहनत करून करोडपती कसे बनावे याचा विचार करावा। मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या अशाच विषयाच्या माहितीमध्ये। धन्यवाद।